नमस्कार. मिशन आरंभ अंतर्गत जिल्हा गुणवत्ता आधीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग माहे-जून 2024 या अंतर्गत आज दिनांक 19 जून 2024 रोजी आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील घटक क्रम यातील उपघटक आकृत्या यांचा आज अभ्यास करणार आहोत. आकृत्या या घटकाला जवळजवळ एक प्रश्न हा निश्चित असतो, ज्याचे गुण हे 2 असतात आणि त्याचा भारांश हा देखील 2 असतो. आपल्याला एका प्रश्नासाठी आज बरेच आपण उदाहरणं सोडवूयात आणि हा एक प्रश्न जो असेल तो आपण नक्कीच या आजच्या लेक्चर नंतर परीक्षेतही सोडवू शकू याचा आपण प्रयत्न करूयात. आकृत्या मुख्यतः 2 प्रकारच्या आपल्याला बघायला मिळतात. जर आपण बघायला गेलो, एक प्रकार असतो सिमेट्रिकल पहिला आणि दुसरा असतो असिमेट्रिकल. सिमेट्रिकल आकृत्या म्हणजे अशा की ज्यात 2 किंवा त्यापेक्षा जास्त त्या एका फिगर मधले जे पार्ट्स असतात ते आयडेंटिकल किंवा सारखे समान असतात. तर त्या आकृतीला आपण सममित आकृती अथवा सिमेट्रिकल डायग्राम असे म्हणतो. आणि दुसरी जी असते आकृतीचा तिला असममित म्हणतो, जसं की असिमेट्रिकल. त्याचेही आपण उदाहरण आज बघूयात. निसर्गात आपल्याला सिमेट्री बघायला मिळते. जसं की आता आपण इथे पान बघत आहोत. या पानामध्ये 2 वेगवेगळे भाग झालेले आहेत. हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग. यामध्ये समान शिरा ह्या जात असतात. ही एक सिमेट्रीचं उदाहरण आहे. सममित आकृती याला म्हणता येईल. तसेच इथे फुलपाखरू ही दिसतंय. या फुलपाखरूमध्येही जर आपण सरळ व्हर्टिकल लाईन काढली, उभी रेषा काढली, तर आपल्याला ह्या फुलपाखराचे 2 समान भाग झालेले दिसतात, आढळून येतात. हा पहिला भाग जो आहे यात आपल्याला फुलपाखराचे पंख, त्यानंतर दुसऱ्या भागातही आपल्याला फुलपाखराचे पंख हे समान दिसतात. तसेच फूल, जे फूल आहे इथे दिसत असलेले फूल, याचेही जर आपण सरळ रेषा काढून जर 2 भाग केले तर आपल्याला सरळ समान 2 भाग झालेले दिसतात. हा पहिला भाग जो मी आता इथे रेखाटतोय, हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग. हे दोघी समान भाग आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यानंतर आपला राष्ट्रीय पशु जो मोर आहे, तोही जर आपण सरळ रेषा यातून काढायचा प्रयत्न केला तर आपल्याला याचेही 2 समान भाग झालेले दिसतील. माफ करा, थोडी रेषा बाजूला झाली. यात आपण बघू शकतो मोराचेही 2 समान भाग झालेले आपल्याला दिसतील. याला आपण सिमेट्रिकल फिगर्स म्हणतो. सिमेट्रिकल फिगर्स और ऑब्जेक्ट्स. आपण जो दररोजच्या जेवणात जो कांदा वापरतो तोही सिमेट्रिकलच असतो. जवळजवळ आपल्याला सिमेट्रिकल बघायला मिळतात. त्यानंतर खेळण्यातील बॉल असेल तोही आपल्याला सिमेट्री बघायला मिळते. त्यानंतर चौकोन जो असतो स्क्वेअर, त्यातही आपल्याला सिमेट्री ही बघायला मिळते. त्यानंतर इथे स्टार दिलेला आहे. या स्टार मध्येही 2 प्रकारचे सिमेट्री दिसत आहेत. एक आउटसाइडने ज्या रेषा जात आहेत त्यातूनही आपल्याला, आता समजा इथे आपण ही पहिली रेष काढली तर यातनं मला इकडचा जो हा भाग भेटलाय यातही मला एक सिमेट्री बघायला मिळते आणि हा जो दुसरा भाग आहे यातही मला
सिमेट्री बघायला मिळेल, म्हणजे समान भाग दिसतायत. असेच आपण याचे जर 6 भाग केले, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा आणि हा 6वा. नाही अजून जास्त होतील. तसे 12 भाग होतील जवळ-जवळ. तर हे सर्व भाग आपल्याला समान दिसतात. याला सिमेट्री म्हणतात. तसेच हे निसर्गातील पानांचेही ते नमुने आहेत, जे सिमेट्रीमध्ये दर्शविले जातात. आता आपण बघूयात असममित किंवा असिमेट्रिकल ऑब्जेक्ट म्हणजे काय असते. आता समजा ही फिगर आहे. तर यात आपण जर व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, तर मला हा जो फर्स्ट पार्ट मिळतोय, हा सिमेट्रिकल असेल का ह्या सेकंड पार्टशी, जो मी आता इथे ड्रॉ करतोय? तर नाही. फर्स्ट पार्ट इज नॉट इक्वल टू सेकंड पार्ट ऑफ दॅट फ्लॉवर. मग याला आपण असिमेट्रिकल ऑब्जेक्ट म्हणूया. असिमेट्रिकल ऑब्जेक्ट. अशा 2 प्रकारच्या आकृत्या असतात. आपल्याला आता पुढे बघायचे जे उदाहरणं, त्यात आपल्याला याचा खूप उपयोग होणार आहे. सिमेट्रिकल ऑब्जेक्ट्स आणि असिमेट्रिकल ऑब्जेक्ट्स. आता बऱ्याच प्रकारच्या सिमेट्रीज असतात. टाइप्स ऑफ सिमेट्री आपण जर बघायला गेलो, तर इथे पहिल्या ए रांगेमध्ये टाइप्स ऑफ सिमेट्रीज. ए रांगेमध्ये आपल्याला रेडियल टाइपची सिमेट्री दिसते. रेडियल म्हणजे मध्यामधून जर ज्या रेषा पसरतील, त्या रेषांपासून जेव्हा त्या ऑब्जेक्टचे भाग होतील, तर ते भाग हे सुद्धा समान असतील. जसं मी आता इथे ही रेषा काढली आहे लाल इंकमध्ये. त्या रेषेतनं मला एक हा पूर्ण भाग मिळतोय ह्या फ्लॉवरचा, आणि हा जो दुसरा भाग मिळतोय, हा आणि हा भाग इकडचा, हा फर्स्ट पार्ट आणि हा सेकंड पार्ट. हे दोघी समान भाग आपल्याला इथे जाणवतायत, दिसतायत. त्यामुळे आपण याला रेडियल टाइप ऑफ सिमेट्री असं म्हणू. त्यानंतर इथे द्विपक्षीय बायलॅटरल हा दुसरा टाइप आहे, ज्यात आपल्याला समान 2 भाग झालेले दिसतील. आता इथे रेडियल मध्ये असं होतं की मध्यापासनं ज्या रेषा निघत होत्या त्या समान याच्यात आपल्याला त्या ऑब्जेक्टला भागत होत्या आणि त्यातनं आपल्याला समान भाग मिळत होते त्या ऑब्जेक्टचे. पण इथे बायलॅटरल मध्ये आपण व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलेली आहे, ज्यातनं आपल्याला 2 समान भाग झालेले दिसतायत. तर याला आपण बायलॅटरल किंवा द्विपक्षीय सिमेट्री म्हणूया. त्यानंतर बाय सिमेट्रिक हा द्विमितीय असतो, म्हणजे 2 डायमेन्शनल. जसं की आता इथे माझ्याकडनं ही फर्स्ट आपण हे म्हणूयात डायमेन्शन, आणि ही सेकंड टाइप ऑफ ओरिएंटेशन वी कॅन से. हा सेकंड ओरिएंटेशन झाला. तर यातनं आपण जेव्हा बघू, जर हॉरिझॉन्टल लाईनला बघितलं, फर्स्ट लाईन जी आहे ती आपली हॉरिझॉन्टल लाईन आहे. हिला जर आपण बघितलं तर यातनंही हा वरचा जो भाग आहे, हा आपल्याला खालच्या भागाशी संलग्न किंवा सारखा दिसतो. आणि तेच जर आपण दुसऱ्या भागाशी, दुसऱ्या ओरिएंटेशनशी कंपेअर करायला गेलो, तर हा जो आपल्याला पहिला भाग मिळतोय, हा या दुसऱ्या भागाशीही सारखा झालेला दिसतोय. त्यामुळे ह्या टाइप ऑफ सिमेट्रीला बायसिमेट्रिक टाइप ऑफ सिमेट्री असे म्हणतात. याचाही आपल्याला उदाहरणं सोडवताना बराच फायदा होणार आहे. आपण तो बघूयात थोड्या वेळात. त्यानंतर दुसरं म्हणजे दुसऱ्या प्रकारच्या सिमेट्रीमध्ये अँग्युलर सिमेट्री. जसं की आता हे जे इथे फ्लॉवर आहे किंवा डायग्राम आहे, तर यात 3 भाग झालेले दिसतायत या डायग्रामचे. आणि ह्या डायग्राम मध्ये आपण जर 3 भाग केले रेडियल मधून, म्हणजे सेंटर पासनं, तर आपल्याला हा एक भाग, त्याच्याशी निगडित असलेला हा दुसरा भाग, हा पण मला या पहिल्या भागाशी संलग्न किंवा सारखा झालेला दिसतोय. त्यामुळे याला तिसऱ्या भागाशी आपण जर कंपेअर केलं, तर हा तिसरा भागही सारखा झालेला दिसतोय. म्हणजे पार्ट 1 इक्वल टू पार्ट 2 इक्वल टू
पार्ट 3 तर याला 120 डिग्रीमध्ये आपण जर म्हणजे सेंटरपासून मोजलं तर आपल्याला हा 120 डिग्री एक पार्ट झालेला दिसतोय. तर हे अँग्युलर जेव्हा आपण डायग्राम्स बघूयात पुढे, तर हे अँगलचाही खूप आपल्याला फायदा होणार आहे. कारण की बऱ्याच डायग्राम्समध्ये आपल्याला अँगल बदलवून आपल्याला ते जी उत्तर आकृती आहे ती मिळणार आहे. तर अँग्युलरचा खूप फायदा होणार आहे. बघूयात आपण पुढचं. त्यानंतर आता आपण 90 डिग्रीमध्येही जर आपण 4 भागात डिवाइड केलं तर आपल्या सॉरी 4 भागांमध्ये जर डिवाइड केलं तर आपल्याला 90 डिग्रीचा कोन झालेला दिसतो आणि याचाही आपल्याला हा फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट आणि फोर्थ पार्ट जो आहे तो सारखा झालेला दिसतो. हॅलो सर, माझा आवाज येत आहे का? हो सर, क्लिअर आहे. ओके. ओके सर. त्यानंतर जर आपण आता ही जी डायग्राम आहे, या डायग्राम मध्ये जर आपण 5 भाग करायला गेलो तरीही आपल्याला आता जर याचे मी 2 भाग केले समजा, तर मला ही पण बायलॅटरल टाइप ऑफ सिमेट्री ही भेटते आहे. आणि आता जर मी इथं 3 भाग करायला गेलो तरी पण मला इथे भेटेल. आणि जर मी 4 भाग केले तर मात्र मला इथे सिमेट्री ही भेटणार नाही. हा जो फर्स्ट पार्ट आहे, सेकंड पार्ट आहे, हा इक्वल नाहीये थर्ड आणि फोर्थ पार्टशी. त्यामुळे आपण याचा विचार करू शकत नाही. म्हणजे 90 डिग्री जो अँगल बनतो आहे इथं, तर त्याचा सेकंड आणि थर्ड पार्ट मॅच होत नसल्यामुळे आपण याच्या पुढच्या टप्प्यामध्ये विचार करू शकतो. म्हणजे आता 4 अँगल झाले होते, आता 5 अँगल करूयात. मग 5 अँगल केले तर आपल्याला नक्की इथे सिमेट्री बायलॅटरल टाइप ऑफ म्हणजे टाइप ऑफ सिमेट्री पाहायला भेटते, जिचा अँगल असेल 72%. तसंच ही पुढची फिगर जी आहे तिला 60 डिग्रीच्या अँगलनेही आपल्याला सिमेट्री बघायला मिळते. असे हे प्रकार होते. आता आपण पुढे वळूया. आता आपण जर बघायला गेलो इंडियन आर्किटेक्चर, हे खूप फाईन म्हणजे खूप छान प्रकारे जुन्या काळातील जे लोक होते त्यांनी बनवून ठेवलेलं आहे. जसं की आता ताजमहल आपण स्क्रीनवर बघत आहोत. या ताजमहलमध्ये आपल्याला सिमेट्री बघायला मिळते. हे जगातल्या एक आश्चर्यांपैकी एक आहे. 1631 साली हे बांधलं गेलं होतं. आता जर आपण इथे टाइप ऑफ सिमेट्री बघायला गेलो, जर आता बायलॅटरल सिमेट्री इथे आपल्याला बघायला मिळते. ही आपण एक सरळ रेष काढली. यातनं इकडचा जो फर्स्ट पार्ट आहे आणि सेकंड पार्ट आहे, तर हा बायलॅटरल टाइप ऑफ सिमेट्री आहे. म्हणजे जेवढं इकडच्या बाजूला जसं स्ट्रक्चर आहे या मॉन्युमेंटचं, तसंच ह्या बाजूलाही सेम स्ट्रक्चर आपल्याला इथे बघायला मिळतं. हा झाला पहिला इंडियन आर्किटेक्चर मधला भाग. आता दुसरं जे आहे हवा महल जयपूर, हे जयपूरला स्थित आहे. ताजमहल कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकाल का तुम्ही ताजमहल कुठे स्थित आहे? सांगू शकेल का ताजमहल कुठे आहे? भारतातील ताजमहल हे कुठल्या राज्यात आणि कुठे आहे? आग्रा, व्हेरी गुड. दिल्लीला नाही येत ताजमहल. आग्रा, ओके. आग्रा कुठल्या राज्यात आहे कोणी सांगू शकेल का? ओके, आग्रा हे कुठल्या राज्यात आहे कोणी सांगू शकेल का? जयपूर नाही, जयपूर नाही, आग्र्याला आहे ताजमहल. मुंबईला नाही ताजमहल. उत्तर प्रदेश, व्हेरी गुड. हरियाणात नाहीये ताजमहल. उत्तर प्रदेशमध्ये आहे, व्हेरी गुड. आग्रा.
चालेल. आणि आता दुसरं टाईप ऑफ सिमेट्री मध्ये हे उदाहरण आपल्याकडे हे जयपूरचं पॅलेस आहे, हवा महल ज्याला म्हणतात. हे जयपूरला स्थित आहे. जयपूर कोणत्या राज्यात आहे कोणी सांगू शकेल का? इन विच स्टेट डज जयपूर इज इन? कोणी सांगू? व्हेरी गुड, राजस्थान. अँड व्हॉट इज द कॅपिटल ऑफ राजस्थान? व्हॉट इज द कॅपिटल ऑफ राजस्थान? कोणी सांगू शकेल का? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरोबर उत्तर आलेले आहे, जयपूर. राजस्थानची राजधानी ही जयपूर आहे. या जयपूरमध्ये आपल्याला हा हवा महल बघायला भेटतो. हा 1799 साली बनवला गेला होता लालचंद उस्ताद यांच्याद्वारे, आणि हा पूर्णपणे गुलाबी रंगात आहे. याची आपण जर बायलॅटरल सिमेट्री बघायला गेलो तर आपल्याला हा सिमेट्रिकल बघायला मिळतो. असं हा पहिला भाग जो आहे आणि हा दुसरा भाग आहे, हा सिमेट्रिकल आहे. त्यानंतर आपण आता मुख्य घटकाकडे वळूयात. आकृती. आतापर्यंत फक्त मी तुम्हाला ओरिएंटेशन दिलं की आकृती ही कशा प्रकारची असते आणि त्यात कसे कसे पॅटर्न्स बघायला मिळतात. त्यानंतर त्यांचं ओरिएंटेशन कसं कसं रोटेट होऊ शकतं. त्यानंतर आपण त्यात कसे कसे तर्क लावू शकतो हे आपण बघितलंय. आता आकृती या उपघटकातील प्रश्नात 3, 4 किंवा 5 आकृत्यांची एक मालिका दिलेली असते आणि त्या मालिकेत शेवटी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल हे आपल्याला पर्यायातून शोधायचं असतं. ठीक आहे. आता टीप बघूया आपण. आकृत्यांच्या मालिकेत पहिल्या आकृतीपासून क्रमशः बदल होत होत शेवटची आकृती तयार होते. म्हणजे प्रथम आकृती जर आपल्याला दिलेली आहे, जसं की आता इथे नमुना प्रश्नात दिलेली आहे, ही एक प्रथम आकृती आहे आणि त्यात बदल होत होत आता इथे तिचा संबंध दिला आहे दुसऱ्या आकृतीशी. मग त्या आकृतीत बदल होत होत आपल्याला पुढची आकृती मिळते आणि पुढच्या आकृतीत बदल होऊन त्याच्या पुढची आकृती मिळते. म्हणजे ही सिरीज अशीच चालूच असते. आपल्या घटनाक्रम आहे त्यात आपल्याला आकृत्यांचा क्रम बघायला मिळतो इथे. या बदलांचे काही महत्वाचे संकेत असतात. आकृतीबद्दल पुढील प्रकारांनी होतो. आकृती बदल हा जो आहे तो पुढील प्रकारांनी होतो. पहिला बदल आपण जर प्रकार बघितला तर तो क्रमशः एक एक भाग काढून होतो. आता यातील जर समजा आपण हा भाग काढला, त्यात पुढच्या वेळेस तो इथे हा भाग काढू शकतात, हा भाग काढू शकतात, असा बदल होऊ शकतो. आपण बघूयात पुढे उदाहरणांमध्ये. त्यानंतर क्रमशः नवीन भागांची भर घालून नवीन भागांची भरही पडू शकते. आता इथे ऍडिशन आहे तर मग पुढच्या वेळेस इथे ऍडिशन आणि इथे सबट्रॅक्शन होऊ शकतं. आता पुढच्या वेळेस इथे ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि डिवायडेशन होऊ शकतं. असं पुन्हा इथे ऍडिशन करून घेऊ, म्हणजे जी पुढची आकृती बनेल जी XYZ इथे असेल तर ती ऍडिशन, सबट्रॅक्शन, ऍडिशन आणि इथे पुन्हा सबट्रॅक्शनची बनेल असं. त्यानंतर आकृती किंवा आकृतीमधील काही घटक क्रमशः घटीवत किंवा घटीवत फिरवून, आता त्याचं रोटेशनल पॅटर्न ही गोष्ट इथे होते. म्हणजे त्याला रोटेट करूनही आपण पुढची आकृती ही मिळवू शकतो. वरील प्रकारांचे मिश्रण करून या सर्व, हा जो पहिला प्रकार होता, हा दुसरा प्रकार म्हणजे एक एक भाग काढून टाकून किंवा भर घालून त्यानंतर आकृतींना रोटेशनल वाईज फिरवून, आणि या सगळ्यांचं म्हणजे 1 + 2 + 3 या सगळ्यांचं जर मिश्रण केलं तरी सुद्धा आपल्याला एक वेगळं पॅटर्न बघायला मिळतं आकृत्यांमध्ये. त्या पॅटर्नचाही आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर तो आपण सोडवायचा प्रयत्न करायचा असतो आणि उत्तराकृतीपर्यंत पोहोचायचं असतं.
आता पुढे बघूयात. नमुना प्रश्न आहे. आता प्रश्न असा आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं आहे आपल्याला. आता आपल्याकडे काय दिसतं इथे? चौकोन. या चौकोनामध्ये चौकोनाचे 2 भाग केलेले आहेत. दोन भाग केलेत, त्यात वर्तुळ काढलेले छोटे, आणि त्या छोट्या वर्तुळांमध्ये एक वर्तुळ हे रंगवलेलं आहे आणि दुसरं वर्तुळ हे रंगवलेलं नाहीये. मग आता पुढच्या जी आकृती आहे ही फर्स्ट डायग्राम, ही सेकंड डायग्राम, ही थर्ड, आणि आपल्याला फोर्थ डायग्राम ही काढायची आहे. सेकंड डायग्राम मध्ये त्यांनी या पहिल्या आकृतीला 45 डिग्री ओरिएंटेशनने फिरवलेलं आहे. मग ती दुसरी आकृती आपल्याला अशी मिळते, म्हणजे ज्यात हा जो रिकामा भाग होता, हा रिकामा भाग हा पण 45 डिग्री अँगलला फिरला आहे, आणि हा जो काळा भाग होता तो मात्र 180 डिग्री वरती गेलेला आहे, फिरलेला आहे. त्यामुळे तो इकडच्या बाजूला आलेला आहे, म्हणजे तो विरुद्ध दिशेला गेलेला आहे असं म्हणूयात सरळ आपण. त्यानंतर पुन्हा चौकोन हा 45 अंशाने फिरवलेला आहे, आणि जो पांढरा भाग होता तोही त्यांनी फिरवलेला आहे. त्यानंतर आपल्याला चौथी आकृती काढायची आहे. मग चौथी आकृती काढायला आपण जेव्हा संबंध जोडतो, मग सगळ्यात पहिले आपल्याला पुन्हा पुन्हा चौकोन फिरवावा लागतो. यात चौकोन हा वरती दिशेला होता. त्यानंतर हा म्हणजे जी मधली चौकोनाची जी दुभाजक होती ती वरच्या दिशेला होती. त्यानंतर ही 45 डिग्री फिराली आहे, मग अजून 45 डिग्री फिराली आहे, मग ही अजून जेव्हा फिरेल 45 डिग्री, तर ही जी दुभाजक असेल ही पुढच्या डायग्राम मध्ये खालच्या दिशेला असेल. ही जी डायग्राम आहे, तर यात ही जी दुभाजक होती ही या दिशेला असायला हवी, आणि यातील जो काहीतरी चुकतंय का? आपण चौकोनच फिरवला नव्हता मागच्या वेळेस. आता चौकोन फिरवला, तर ही जी दुभाजक होती ती फिरवायला हवी, तर ती फिरवली अशी. आणि मग आपण जो रिकामा गोल होता वर्तुळ आणि जे भरलेलं वर्तुळ होतं ते जेव्हा आपण फिरवू तेव्हा ते ह्या ठिकाणी एक येतंय आणि ह्या ठिकाणी येतंय, मात्र भरलेलं वर्तुळ हे या ठिकाणी येते. त्यामुळे आपल्याला इथे पर्याय क्रमांक 2 हा मिळतो. त्यानंतर आपण आता स्वाध्यायाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 1 आपण आता सोडवायला घेऊ. आपण आपल्याला आता वेळ 1 मिनिटाचा असेल, ज्यात आपल्याला ही आकृती सोडवायची आहे आणि याचं उत्तर काढायचं आहे. प्रश्न क्रमांक 1 सोडवायला घेऊयात आपण आता. तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ हा दिला जातोय. तुम्ही सोडवायचं स्टार्ट करायचं. बऱ्याच विद्यार्थ्यांचा 1, 4, 2 असे पर्याय येत आहेत. 3, 2, 1 आपला टायमर संपलेला आहे. आपण आता याचं उत्तर बघूयात. बऱ्याच विद्यार्थ्यांनी 4 उत्तर दिलंय. बघूयात आपण आता उत्तराकडे जाऊयात. सर्वप्रथम आपल्याला इथे कर्व दिसतोय. हा मागे पुढे होत जाणारा कर्व आहे. या कर्व मध्ये आपण जर पुढची आकृतीशी लिंक संबंध शोधायचा गेलो,
तर आपल्याला सर्वप्रथम हा जो वरचा भाग होता हा नाहीसा झालेला दिसतोय. ठीक आहे. हा जो वरचा भाग होता हा नाहीसा झालेला दिसतोय. म्हणजे आपल्याला उरलेली आकृती ही अशीच मिळते फक्त. म्हणजे फक्त ही अशी इथून हा कर्व जो आहे तो मिळतोय. त्यानंतर पुढच्या आकृतीशी आपण जेव्हा संबंध बघायला जातोय तेव्हा मात्र वरच्या बाजूचे जे फर्स्ट डायग्राम मध्ये कॅन्सल आउट झालेला कर्व होता तो मात्र आता तसाच दिसतोय इथे. पण मात्र इथे खालच्या बाजूचा जो कर्व होता तो गेलेला आहे. त्यामुळे इथे आपल्याला एक पॅटर्न दिसतोय. वर खाली. मग मात्र इथे पुन्हा जेव्हा आपण ही चौथी डायग्राम काढायला जाऊ तेव्हा इथे आपल्याला पुन्हा वरची जी वरचा जो कर्व असेल, वक्र म्हणता येईल त्याला मराठीत, तर तो आपल्याला मात्र पुसावा लागेल. त्यामुळे आपली जी अपेक्षित डायग्राम आहे उत्तराची ती आपल्याला कशी मिळेल तर ती आपण ड्रॉ करूयात इथे. तुम्ही ही वहीमध्ये याची नोंद करत राहायची आहे. आपण आता डायग्राम काढायला जाऊ. वरचा बाजू आपल्याला आता काढून टाकायचा आहे. म्हणजे फक्त इथून 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 आणि इथून म्हणजे आपल्याला एक प्रकारे एस हा घटक मिळतोय, हा वक्र मिळतोय. एस टाईप चा वक्र असा हा मिळतोय. मग यात आपल्याला दिसतंय का फर्स्ट ऑप्शन मध्ये यस आहे का? नाही, तर तो उलटा यस झालाय. सेकंड आकृतीमध्ये यस आहे का? आहे, पण मात्र याची जी खालची बाजू आहे ती या उत्तरमध्ये आहे, या उत्तर पर्यायामध्ये आहे, तर त्यामुळे हाही आपला बाद झालेला आहे. त्यानंतर तिसरं ऑप्शन यात यस आहे, मात्र त्याचं ओरिएंटेशन जे आहे ते वेगळ्या दिशेचं आहे, त्यामुळे हेही आपला पर्याय नसू शकतो. आणि चौथा पर्याय जो आहे आपल्याकडे हा यस आहे, तर याचं उत्तर हे 4 हे आपण ऑफिशियल आन्सर म्हणून गृहीत धरूयात आणि तेच ऑफिशियल आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 हा सोडवायला घेऊयात. आपल्याकडे 1 मिनिटाचा वेळ आहे. सॉरी, माफ करा, मी स्क्रीनच दाखवायचं विसरलो. बऱ्याच विद्यार्थ्यांचं 2 आणि 2 उत्तर येतंय आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं 4 उत्तर येतंय. तर तेही आपण बघणार आहोत. याचं ऑफिशियल उत्तर काय असेल ते. आपला टाइम हा संपत आलेला आहे. वेळ संपत आलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी 2 आणि 4, काहींनी 3 पण दिलेलं आहे. आता आपण जाऊयात उत्तराकडे. सर्वप्रथम आपल्याला इथे 2 रिकामे रिंगण दिसत आहेत. त्यानंतर दुसऱ्या आकृतीत ही फर्स्ट आकृती, ही सेकंड डायग्राम, ही थर्ड डायग्राम, ही फोर्थ डायग्राम. मग प्रथम आकृतीतून दुसऱ्या आकृतीत जाताना आपल्याला काय आढळतंय तर पहिले 2 जे रिंगण होते ते तसेच राहतात, मात्र एक तिसरं रिंगण ऍड होतंय आणि ते मात्र रंगीत असणार आहे, म्हणजे जे भरलेलं असणार आहे. त्यानंतर तिसऱ्या आकृतीत जाताना आपल्याला पहिले 2 रिंगण तर सारखेच दिसत आहेत, जसे होते तसेच. तिसरं रिंगणही आता इथे सारखंच असणार आहे, होतं म्हणजे दिसतंय, आणि जे भरलेल्या रंगामध्ये आहे. आणि अजून एक रिंगण यात ऍड होतंय. हे ऍड झालेलं रिंगण मात्र रिकामं आहे, यात रंग भरलेला नाहीये. मग आता यात आपल्याला संबंध दिसतोय का? पहिल्या आकृतीत दुसऱ्या आकृतीत, दुसऱ्या आकृतीत तिसऱ्या आकृतीत. हो,
पहिले 2 रिंगण रिकामे, त्यानंतर तिसरं रिंगण भरलेलं, चौथं रिंगण पुन्हा रिकामं आणि आता इथे 5वं रिंगण आपल्याला काढावं लागणार आहे, जे असणार आहे रंगीत. त्यामुळे आपल्याला 1, 2 हे तिसरं रिंगण पुन्हा भरूया आपण. चौथं रिंगण रिकामं काढूयात. आणि अजून एक 5वं रिंगण काढलंय, ज्यात आपल्याला रंग भरावा लागणार. मग अशी जी डायग्राम आहे ती कुठे दिसते का आपल्याला कुठल्या पर्यायात? कुठे दिसते का? 1, 2 पहिल्या पर्यायात दिसली का? मला यात दिसते मला डायग्राम, पण यातलं जे फर्स्ट रिंगण आहे हे मात्र रंगवलेलं असल्यामुळे या डायग्रामचा जो पर्याय आहे तो बाद होतो. पर्याय बाद झालेला आहे. त्यानंतर आपण तिसरी डायग्राम बघूयात आता. तिसरी डायग्राम बघायला गेलो तर पहिले 2 रिंगण हे रिकामे बरोबर, तिसरं रिंगण भरलेलं, चौथं रिंगण रिकामं बरोबर, 5वं रिंगणही भरलेलं आणि इथे 6वं रिंगण पण एक ऍड झालेलं आहे, जे रिकामं आहे. पण आपल्याला 6वी स्टेप विचारलेलीच नाहीये, त्यामुळे हा पर्यायही बाद होतोय. आता चौथा पर्यायाकडे आपण वळूयात. चौथा पर्याय आहे पहिले 2 रिंगण बरोबर, तिसरं रिंगण भरलेलं तेही बरोबर, चौथं रिंगण रिकामं तेही बरोबर, 5वं रिंगणही दिलेलं आहे, मात्र ते भरलेलं नसल्यामुळे हा पर्यायही आपला बाद झालाय. आणि आता आपण दुसऱ्या पर्यायाकडे जेव्हा वळूयात, तेव्हा आपल्याला तसे पहिले 2 रिंगण रिकामे, तिसरं रिंगण भरलेलं, चौथं रिंगण रिकामं आणि 5वं रिंगण रंगाने भरलेलं, म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे. आता आपण वळूयात तिसऱ्या प्रश्नाकडे. आपल्याला 1 मिनिटाचा वेळ दिला जातोय. प्रश्न क्रमांक 3 आपल्याला सोडवायचा आहे. आपल्याला वेळ दिला जातोय. वेळ हा संपत आलेला आहे. आपण आता याच्या उत्तराकडे वळूयात. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत. आता सर्वप्रथम ही आकृती आपण क्लिष्ट प्रकारात वळवूयात आणि सर्वप्रथम आपण जर बघायचं झालं, मला सगळ्यात सोपं काय वाटतंय लक्षात ठेवायला यातील संबंध, तर ही मधलं जे गोल वर्तुळ आणि त्या वर्तुळाला लागून आलेली रेष, याला आपण बघूयात. तर सर्वात प्रथम याचं डोकं खाली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या आकृतीत त्याचं डोकं वरती गेलंय, तिसऱ्या आकृतीत याचं डोकं पुन्हा खाली गेलंय. आता मात्र चौथी आकृती जेव्हा आपल्याला काढायची असेल, त्यात एक वर्तुळ आणि वर्तुळात याचं डोकं वरती असणारं आपल्याला आकृती शोधावी लागणार आहे. मग यात आपण एक इलिमिनेशन टेक्निक इथे आपण शिकणार आहोत. यातही आणि पुढच्या उदाहरणातही टेक्निक ऑफ इलिमिनेशन आपण यात शिकणार आहोत, ज्यात आपल्याला असं समजतं की जर एखादी जे आपल्याला 4 पर्याय दिलेले असतील, पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4, यातील जे चुकीचे पर्याय असतील ते आपल्याला हटवायचे. म्हणजे आपण काही काही आकृत्या अशा असतील की ज्यात आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येणार नाहीये, पण आपण काय करायचं अशा वेळेस आपल्याला चुकीचे उत्तर शोधायची आहेत आणि ते इलिमिनेट करायची आहेत, म्हणजे त्यांचं ऑप्शनच आपल्याला बाद करायचंय. ही टेक्निक आपल्याला खूप महत्वाची आढळते जेव्हा एखादी कठीण प्रश्न येतो आणि आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येत नाही, तेव्हा इलिमिनेशन टेक्निकचे आपल्याला चांगल्यापैकी मदत होते आणि आपल्याला बरोबर उत्तरापर्यंत
पोहोचता येतं. तर आपण इथे बघितलंय पहिल्या आकृतीत दुसऱ्या फर्स्ट डायग्राम, सेकंड डायग्राम, थर्ड डायग्राम आणि फोर्थ डायग्राम जी आहे, यात आपल्याला बघायला मिळतंय की ह्या सर्कल आणि जी लाईन होती त्याचं डोकं खाली होतं. त्यानंतर दुसऱ्या आकृतीत वरती डोकं, खाली डोकं आणि पुन्हा आपण जी चौथी आकृती आता अपेक्षित उत्तर आपण काढतो आहोत, त्यात आपल्याला त्याचं वरती डोकं दाखवावं लागणार आहे. तर आपल्याला आतापर्यंत अशी ही डायग्राम मिळाली आहे. मग आता इथे आपल्याला दिसतंय पर्याय क्रमांकांमध्ये अशी डायग्राम वाले जे पर्याय आहेत ते आपल्याला उत्तर म्हणून गृहीत धरायचे आहेत आणि जे पर्याय नाही आहेत, जसं की पर्याय क्रमांक 2 यात इथं खाली डोकं आहे, तर हे आपल्याला बाद करून द्यायचं आहे. यात पुन्हा खाली डोकं आहे, तर हे आपल्याला बाद करून द्यायचं आहे. म्हणजे आपल्याकडे पर्याय क्रमांक 1 हाच उरतोय आणि पर्याय क्रमांक 3 हाच उरतोय. म्हणजे यात काय झालं, आता आपल्याकडे 50-50 प्रोबॅबिलिटी अशी झाली की ज्यात हे उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे जर चुकलं तरी आपलं 50% चान्स आहेत की ते चुकेल आणि जर बरोबर आलं तर तरी ते 50% चान्सेस आहेत. म्हणजे आपल्याकडे पहिले फर्स्ट पर्याय प्लस सेकंड पर्याय, थर्ड पर्याय आणि फोर्थ ऑप्शन हे जे होते यांच्या 25% चान्सेस होते की यातलं एखादी उत्तर बरोबर येईल. मात्र आपण यातले हे जे ऑप्शन होते 2 आणि 4 हे हटवले. आता आपल्याकडे फक्त फर्स्ट ऑप्शन आणि थर्ड ऑप्शनच उरलंय. म्हणजे आपल्याकडे 50% चान्सेस आहेत की या दोघींपैकी कोणतं तरी हे उत्तर हे बरोबर असणार आहे. त्यामुळे आपण इथे रिस्क घेऊ शकतो. निगेटिव्ह मार्किंगचा जर एखादी परीक्षा असते त्यात जर आपण विचार केला तर आपल्याला या टेक्निकचा बराच फायदा होतो. आता फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन कडे आपण वळूयात. जसं की इथेही वरती डोकं आहे, इथेही वरती डोकं आहे. त्यानंतर आता पुढचं सोपं प्रकारचं जर आपण बघायला गेलो तर मला काय सापडतंय, तर रंग भरलेला हा जो वर्तुळ आहे तो रंग भरलेला वर्तुळ हा राईट हँड साइडला होता. त्यानंतर हा लेफ्ट हँड साइडला वरच्या बाजूला गेला दुसऱ्या आकृतीत. आता तिसऱ्या आकृतीत हा लेफ्ट हँड साइडलाच आहे, मात्र तो खालच्या बाजूला आहे. इथे मात्र आता जेव्हा तो चौथ्या आकृतीत जाईल तेव्हा मात्र हा भरलेला वर्तुळ हा राईट हँड साइडला खालच्या बाजूला असायला हवा. मग असे आपल्याला ऑप्शन दिसत आहेत का कुठे? तर ओके, काहीतरी चुकतंय का माझं? एक मिनिट सांगतो. हा, आता वर्तुळाचं तर बरोबर होतं, मात्र मी इथे एक चूक केली. जी चूक म्हणजे हा ट्रँग्युलर शेप जो आहे तो मी इथे वगळला होता. इथे मी जे वर्तुळ काढलं होतं इथे मात्र हा ट्रँग्युलर शेप हा कॉन्स्टंट येतोय. म्हणजे पहिल्या आकृतीतही तसाच आहे, दुसऱ्या आकृतीतही तसाच आहे, तिसऱ्या आकृतीतही तसाच आहे, चौथ्या आकृतीतही तसाच आहे. त्यामुळे मला ह्या उत्तर अपेक्षित असलेल्या आकृतीतही मला तो ट्रँग्युलर शेप तसाच ठेवावा लागेल. म्हणून मी तो तसाच ठेवतो. माझं भरलेलं वर्तुळ आता इथपर्यंत आलेलं आहे. त्यानंतर मी मग जेव्हा इथे ट्रँग्युलर शेपच्या जागी तो ठेवला होता, तर तो पर्याय इथे न ठेवता मला आता तो भरलेला वर्तुळ या ठिकाणी ठेवावा लागेल. म्हणजे उजव्या बाजूच्या वरच्या बाजूला मला हे भरलेलं वर्तुळ ठेवावं लागेल. मग मी इथे ते आता ड्रॉ करतो. त्यानंतर आता मी ऑप्शन्स कडे वळतो. पहिल्या ऑप्शन मध्ये भरलेल्या वर्तुळाची जागा इथे असायला हवी होती. म्हणजे जे उत्तर मला अपेक्षित आहे त्यात आहे का, तर नाही. म्हणून हा ऑप्शनही मी बाद केला आणि उरलेला ऑप्शन माझ्याकडे ऑप्शन नंबर 3 आहे. तर भरलेलं वर्तुळ हे या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. जे मला उत्तर अपेक्षित मी डायग्राम काढत होतो त्यात. बघा, मी अजून बाकीच्या गोष्टी आहेत त्यांचा ताळमेळ लावला नाही. जसं की हे रिकामं वर्तुळ, त्यानंतर हे हा रेक्टँगल यांचा मी ताळमेळ न लावताही उत्तरापर्यंत पोहोचलो आहे. हा तुमचा टाइम सेव्हर असू शकतो परीक्षेच्या वेळेस. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा इलिमिनेशन टेक्निकचा हा यूज करायचा आहे. आता आपण बरोबर उत्तरापर्यंत पोहोचलो का हे अजून एकदा व्हेरीफाय करून घेऊ. कशाने? तर ते रिकाम्या वर्तुळाने. रिकामं वर्तुळ आता इथे फर्स्ट डायग्राम मध्ये लेफ्ट हँड साइडच्या वरच्या बाजूला, सेकंड डायग्राम मध्ये लेफ्ट हँड साइडच्या खालच्या बाजूला, थर्ड डायग्राम मध्ये राईट हँड साइडच्या वरच्या बाजूला गेलाय.
मात्र ते फोर्थ डायग्राम मध्ये लेफ्ट हँड साइडच्या वरच्या बाजूला असायला हवं. मग इथे पुन्हा पर्याय क्रमांकामध्ये ते नाहीये, तर त्यामुळे हा पर्याय चुकतोय. इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे ते. त्यामुळे आता दोन गोष्टींतून मला व्हेरीफाय झालंय की दोन गोष्टींमधनं मला व्हेरीफाय झालंय की हा पर्याय उत्तर असू शकतो. म्हणजे व्हेरीफाय झालंय की हे उत्तर असायलाच हवं. त्यामुळे मी इथे हमखासपणे 3 हे मार्क करेल, जेणेकरून माझं हे होईल, म्हणजे बरोबर उत्तर हे मार्क होईल. त्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूयात. आता चौथा प्रश्न घेऊयात. आपल्याला 1 मिनिटाचा टायमर हे लावण्यात येत आहे. एक, 3, 4 असे ऑप्शन्स येत आहेत. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3, 4. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4. 1, 3, 4, 1, 3, 4. ओके, टायमर संपला आहे. आपण आता उत्तराकडे वळूयात. आपल्याला इथे एक डायग्राम दिली ज्यात कर्व्स आहेत. फर्स्ट कर्व, सेकंड कर्व, थर्ड कर्व आणि फोर्थ कर्व. आणि मध्ये एक सर्कल आहे. त्यानंतर ट्रायंगल दुसऱ्या आकृतीत आपल्याला बघायला मिळतोय. इथे मात्र एक कर्व गायब होतोय, म्हणजे लेफ्ट हँड साइडचा कर्व गायब झालाय. फर्स्ट आकृतीतून सेकंड आकृतीत येताना एक कर्व गायब झालाय. त्यानंतर थर्ड डायग्राम आणि फोर्थ डायग्राम. तिसऱ्या डायग्राम मध्ये येताना मला 2 कर्व गायब झालेले दिसत आहेत. म्हणजे एक क्रम मला दिसतोय, ज्यात इथं फर्स्ट मध्ये कर्व होता, सेकंड डायग्राम मध्ये एक कर्व आहे, एक कर्व गायब झालेला आहे लेफ्ट हँड साइडचा. त्यानंतर बॉटमचा कर्व गायब झालेला आहे. आता चौथी आकृती जी मला अपेक्षित आहे, यात हे दोघी कर्व तर गायब झालेलेच असतील, मात्र इथे एक तिसरा कर्वही मला एक गायब करावा लागेल, ज्यात जसं मी आपण जर क्रमाने येत गेलो, पहिला क्रम, नंतर दुसरा, दुसऱ्यातनं तिसरी बाजू म्हणजे ही उजव्या हाताची असणार आहे. तर मी ती पण कर्वच्या ऐवजी आता तिथे सरळ रेषा काढलेली आहे. आता इथे तीन बाजूंचा त्रिकोण होता. इथे 4 बाजूंचा चौकोन आहे, जो भरलेला आहे. म्हणजे इथे फर्स्ट डायग्राम होती, ही भरलेली आहे. सेकंड डायग्राम ही रिकामी, थर्ड डायग्राम ही पुन्हा भरलेली, आणि चौथी डायग्राम ही मात्र 3, 4 आणि 5. म्हणजे एक तो आपल्याला स्टार काढावा लागणार, आणि तो मात्र ओपन, म्हणजे ज्यात रंग भरलेला नसेल, असा तो स्टार आपल्याला शोधावा लागणार आहे. मग आपण फक्त ह्या 2 गोष्टींवरनं आता उत्तर शोधायचंय इलिमिनेशनने. एक रिकामा स्टार आणि 3 बाजू ह्या कर्व नसलेल्या. मग इथे 1, 2, इथे पण तिसरी बाजू आहे ज्यात कर्व नाही, पण आपल्याला अपेक्षित ही बाजू आहे, त्यामुळे ही बाजू अपेक्षित आहे उत्तराची. त्यामुळे इथे आपल्याला ही वरची बाजू मिळते, म्हणजे हा पर्याय नाहीये उत्तराचा. मग दुसऱ्या वेळेस आपण बघतोय तर 1, 2, 3 आपल्याला ह्या तिघी बाजू सारख्या भेटतायत. उत्तर हे असू शकतं. मात्र आपली दुसरी कंडिशन आहे स्टारची. यात स्टार हा रिकामा न दिसता आपल्याला इथं भरलेला दिसतोय. त्यामुळे हा दुसरा ऑप्शनही आपण बाद करूयात. फर्स्ट ऑप्शन बाद, सेकंड ऑप्शन बाद झाले. इलिमिनेशन टेक्निकचा आपण यूज करतोय इथे. आता तिसऱ्या ह्याच्यात बघूया.
एक कर्व गायब, दुसरी कर्व गायब आणि तिसरी कर्व इथे गायब झालेली आपल्याला दिसते. आणि इथे स्टार ही मात्र रिकामा आहे. तर हे ऑप्शन आपण विचार करू शकतो की हे ऑप्शन असू शकतो उत्तराचं. आता चौथ्या पर्यायाकडे वळूयात. एक बाजू गायब, दुसरी बाजू कर्व नाही, तिसरी बाजू ही कर्व नाही. मग आपण इथे स्टार बघूया. स्टार हा सुद्धा इथे रिकामाच आहे. मग हे दोन ऑप्शनांमधून आपल्याला आता मात्र पुढच्या क्रमाकडे ज्या प्रश्न आकृत्या होत्या यातला क्रम शोधावा लागणार आहे. आता जर जाऊयात आपण इकडे, मग आता बघा इथे हा जो कर्व आहे तो क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला जातोय. त्यानंतर इथे 2 नंबरच्या आकृतीत हा जो कर्व आहे तो क्लॉकवाईज डायरेक्शनने जातोय. इथे तिसऱ्या आकृतीत पुन्हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जाताना आपल्याला दिसतोय. आता मात्र चौथ्या आकृतीत म्हणजे बघा इथे आपण लिहिलंय अँटी क्लॉकवाईज, इथे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, पुन्हा अँटी क्लॉकवाईज. इथे मात्र आपल्याला क्लॉकवाईज ही डायग्राम बघावी लागणार आहे. मग पुन्हा आपण इकडे जर बघायला गेलो तर एक असा कर्व काढावा लागणार, एक असा कर्व काढावा लागणार, एक असा कर्व काढावा लागणार आणि एक असा कर्व. मग जेव्हा आपण हे कम्पेअर करायला जातो पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये, तर आपल्याला इथे कर्व्स बघायला मिळतात. पर्याय क्रमांक 3 मध्ये अपेक्षित असलेला कर्व आपल्याला दिसतोय, म्हणजे याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असेल. मात्र पर्याय क्रमांक 4 मध्ये हे अँटी क्लॉकवाईज जातंय. अँटी क्लॉकवाईज हे थर्ड याच्यात होतं डायग्राम मध्ये, जो की आपल्याला अपेक्षित नाहीये उत्तरात. त्यामुळे आपण तिसरं हे उत्तर गृहीत धरूयात. आता प्रश्न क्रमांक 5 कडे आपण वळूया. तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिला जातो आहे. युअर टाइम स्टार्ट नाव. दोन आणि 3 असे पर्याय मला इथे दिसत आहेत. प्रश्न क्रमांक 5. युअर टाइम अप, यू कॅन से. आता आपण बघूया याचं उत्तर काय येतं इथे. सर्वप्रथम आपल्याला इथे सर्कल दिसतोय, याचे भाग झालेले आहेत. त्यानंतर स्क्वेअर आहे, याचेही भाग झालेले आहेत. मग ट्रायंगल, याचेही भाग. मात्र इथे काहीतरी मला समान दिसतंय, ते म्हणजे जे झालेले जे भाग आहेत ते. सर्कलला जर आपण इथे 5 भागात डिवाइड केलं तरी ते समान 5 भाग झालेले दिसत आहेत. म्हणजे हा जर फर्स्ट भाग, हा फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ हे समान भाग आहेत. 1 = 2, = 3, = 4, = 5. त्यानंतर दुसरी आकृती जी आहे स्क्वेअरची, यातही आपल्याला 4 झालेले समान भाग दिसत आहेत. तिसरी आकृती, यात आपल्याला 3 समान भाग झालेले दिसत आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आता इथे आपल्याला चौथी आकृती अशी शोधावी लागणार की इथे 5 भाग होते समान, इथे 4 समान भाग आहेत, इथे 3 समान भाग आहेत. इथे आपल्याला अशी आकृती शोधावी लागणार की जिचे 2 समान भाग असतील. मग ती कशी असू शकते आकृती. मग इथे आपण बघायला गेलो तर 1, 2, 3,
4 असे 4 समान भाग झालेले आहेत. म्हणजे हे आपला उत्तर क्रमांक असू शकत नाही. यात 1, 2 समान भाग झालेले आहेत. यात 1, 2 समान भाग झालेले आहेत. मात्र हे समान भाग नाहीत. हा जो ट्रायंगल आहे हा याच्या एरियापेक्षा जास्त आहे. म्हणजे हा जो फर्स्ट भाग होता याच्या एरियापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ह्या उत्तराकृतीला आपण इलिमिनेट करणार आहोत. आणि चौथी आकृती यातही पुन्हा 4 भाग आपल्याला झालेले दिसतायत. म्हणून आपण ही पण आकृती इलिमिनेट करणार आहोत. आपल्याकडे आता उरते आहे फक्त प्रश्न क्रमांक 2 ची आकृती, उत्तर क्रमांक 2 ची आकृती, जी उत्तर आहे जेणेकरून म्हणजे इथून 3 भाग, 3 नंतर आपल्याला 2 समान भाग इथे मिळतायत. हा फर्स्ट भाग आणि हा सेकंड भाग. हे दोघी समान भाग आहेत. त्यानंतर आपण 6वा प्रश्न सोडवायला घेऊ. 6वा प्रश्न हा मी मुळातच इथे लिहून ठेवलाय की हा वेळखाऊ प्रश्न आहे. म्हणजे असे प्रश्न ज्यात आपल्याला तर्क लावायला वेळ आहे. आता इथे सर्कल होतं बघा. हा प्रश्न आपण मुळात सोडवायचा की नाही सोडवायचा हा पहिलेच आपण बघितल्या विचार करायचा आहे. की सोडवायचा की नाही सोडवायचा हे लगेच आपल्याला इथून कळणार आहे. आता बघा इथं 3 रेषा आहेत. आणि 3 रेषांमध्ये अजून वेगवेगळ्या आकृत्या आहेत. तर आता यात डिफिकल्टी अशी की पहिल्या आकृती दुसऱ्या आकृतीशी संबंध काढायला गेलो तर तो संबंध काढायला मला म्हणजे बराच वेळ जाणार आहे हे आपल्याला इथून दिसत आहे. त्यामुळे असे प्रश्न जे असतील ते स्किप करायचे आणि जे सोपे प्रश्न असतील जे तुम्हाला मार्क देऊ शकतात ते प्रश्न तुम्ही सर्वप्रथम सोडवायचे आहेत. म्हणजे आता जर 1 तासाची परीक्षा आहे तर यात तुम्ही सर्वप्रथम सोपे प्रश्न सोडवायचे. मग सोपे तुम्हाला जवळ-जवळ आता 100 प्रश्नांची परीक्षा असेल तर यातले सोपे जे असतील ते तुम्हाला जवळ-जवळ 40 वाटतायत तर ते सर्वप्रथम हे 40 प्रश्न सोडवायचे. सर्वप्रथम सोपे प्रश्न सोडवलेत 40 फर्स्ट. मग सेकंडमध्ये तुम्ही मध्यम स्वरूपाचे प्रश्न म्हणजे जे तुम्हाला वाटतायत की हे मी सोडवू शकतो किंवा सोडवू शकते तर ते प्रश्न तुम्ही सोडवायचे. मग हे असू शकतात 20. त्यानंतर हे कठीण प्रकाराचे प्रश्न. या कठीण प्रकारांमध्ये पुन्हा आपल्याकडे 40 प्रश्न असू शकतील. मग हे तिसऱ्या वेळेस म्हणजे जेव्हा तुम्हाला आता इथे जर फर्स्ट आणि सेकंड मध्ये तुमचा 1 तासापैकी जर तुमचे 40 आणि 60 म्हणजे 2 तासाचा पेपर धरूयात आपण. 40 आणि 60 एक प्रश्नाला 1 मार्क धरला तर आपले 60 मिनिटं होतात. आणि जर दीड धरला तर जवळ-जवळ 90 ते 100 मिनिटं होतील. मग 90 आणि 100 मिनिटांमध्ये आणि उरलेले 40 मिनिटं असतील 15-20 मिनिटं असतील त्यात हे कठीण प्रश्न तुम्ही करायला हवेत. कारण की हे जवळ-जवळ म्हणजे मार्क तुमचे म्हणजे तुम्हाला डायव्हर्ट करण्यासाठी टाकलेले असतात. तर सर्वप्रथम सोपे प्रश्न, मग त्यानंतर मध्यम प्रकाराचे आणि मग त्यानंतर कठीण प्रकारांच्या प्रश्नांकडे तुम्ही वळायचं असतं. आता आपण 9वा प्रश्न सोडवूयात. प्रश्न क्रमांक 9 यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा टाइम दिला जातोय. एक आणि 4 अशी उत्तर बघायला मिळतायत. एक चार ओके. नाही, प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता ही वेगळी असते. त्यामुळे कोणी वेगळा तर्क लावतो तर कोणी वेगळा तर्क. पण आपल्याला उत्तर आकृती पर्यंत पोहोचण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा तर्कच लावावा लागतो. प्रयत्न करायचा आहे आपण वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याचा. तीन, 2, 1 आपला वेळ संपत आलेला आहे. आपण आता उत्तराकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 9 आपल्याला सर्वप्रथम ई असं अक्षर दिसतंय. त्यानंतर एफ, त्यानंतर व्ही. आता मी जर इथे विचार करायला गेलो तर मी सर्वप्रथम असा विचारही करू शकतो की ई नंतर एफ येतो. एफ नंतर व्ही येतो का? तर नाही. म्हणजे हा तर्क माझा इथे लागत नाहीये.
अल्फाबेटिकली. मग मी याच्या जॉमेट्रिकल डायग्राम वरती निरीक्षण करेल. म्हणजे मग ई मध्ये मला ही प्रथम रेष मिळाली, दुसरी रेष मिळाली, तिसरी रेष मिळाली आणि ही चौथी रेषही मिळाली. म्हणजे बघा 1, 2, 3 आणि ही सरळ चौथी रेष. त्यानंतर एफ मध्ये बघायला गेलो तर प्रथम, द्वितीय आणि ही तृतीय अशा 3 रेषा मला मिळाल्यात. 1, 2, 3. त्यानंतर व्ही मध्ये बघायला जाऊ, पहिली रेष आणि ही दुसरी रेष म्हणजे फर्स्ट आणि सेकंड. म्हणजे मला इथे काहीतरी साम्य आढळतंय. जसं की बघा, इथून मी गेलो म्हणजे इथून 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 इथे 4 रेषांनी बनून झालेली फिगर होती. त्यानंतर एफ जी फिगर आहे सेकंड डायग्राम मधली, ही 3 रेषांनी बनून झालेली फिगर आहे. त्यानंतर व्ही म्हणजे थर्ड डायग्राम, याला आपण अल्फाबेटचं नाव सोपं होण्यासाठी देत आहोत. परीक्षेत तुम्हाला अल्फाबेट मधल्या रेषा येतील असं काही सांगू शकता येत नाही, त्यामुळे मी ते सोपं होण्यासाठी म्हणतोय ते. त्यानंतर तिसऱ्या फिगर मध्ये मला इथे 2 रेषांची डायग्राम मिळाली आहे. आता मी जेव्हा चौथी फिगर उत्तर काढायला जाईल तेव्हा मात्र मला एक लाईनची जी फिगर असेल तीच याचं उत्तर असेल हे ग्राह्य धरून उत्तर आकृत्यांमध्ये मला शोधावं लागेल. यात आता उत्तर आकृती फर्स्ट, यात मला पहिली रेष दिसते, दुसरी रेष दिसते आणि तिसरी रेष दिसते. म्हणजे हे 3 रेषांची डायग्राम आहे, तर ही मी इलिमिनेट करेल. त्यानंतर उत्तर आकृती क्रमांक 2, यात मला किती रेषा दिसत आहेत ते मोजूयात. 1, 2, 3. यातही मला पुन्हा 3 रेषा दिसल्यात. ही पण आकृती आपण इलिमिनेट करायची आहे. त्यानंतर उत्तर आकृती क्रमांक 3, मला पहिली रेष दिसली, दुसरी आणि तिसरी. यातही मला 3 रेषा दिसत आहेत. म्हणजे ही आकृती ही चूक. आणि आता मी चौथ्या आकृतीकडे वळतोय. याला एकमेव रेष दिसते, एकमेव रेष दिसते. तर ही पण मी म्हणजे इथे एक रेष दिसल्यामुळे म्हणजे माझं जे इथे अपेक्षित उत्तर एक रेषेचं होतं ते मला इथे मिळालंय, म्हणून मी प्रश्न क्रमांक 4 हा इथे गोल करणार आहे. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 10 इथे वळूया. तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिला जातोय. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. चार, 3, 1 असे उत्तर बघायला मिळत आहेत. प्रश्न क्रमांक 10. आपला वेळ संपत आलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 हा करतोय आपण. ओके, थांबूयात आपण. आता आपण उत्तर आकृतीकडे वळूया, उत्तर काढण्याचा प्रयत्न करूयात. प्रश्न क्रमांक 10. सर्वप्रथम मला इथे एक ॲरो दिसतोय जो वरच्या बाजूला डायरेक्शन देतोय. त्यानंतर दुसऱ्या आकृतीत मला एक ॲरो दिसतोय पुन्हा, जो मला लेफ्ट हँड साइडला म्हणजे डायरेक्शन देतोय. त्यानंतर तिसऱ्या आकृतीत एक ॲरो दिसतोय जो मला डाऊनवर्ड्स डायरेक्ट करतोय. यात मला काही साम्य आढळतंय का, यात मला काही क्रम आढळतोय का, हे मी शोधायचा पहिले सर्वप्रथम प्रयत्न करेल. यात मला जर मी फर्स्ट डायग्राम मधून जर सेकंड डायग्राम मध्ये जातोय तेव्हा मला 90 डिग्रीचा लेफ्ट हँड साइड
टर्न झालेला ॲरो दिसतोय. टर्निंग ॲरो. ठीक आहे. तिसऱ्या आकृतीत सेकंड मधून थर्ड आकृतीत जेव्हा मी जातोय तर मला पुन्हा 90 डिग्री लेफ्ट हँड साइड गेलेला ॲरो दिसतोय. मग मला चौथ्या आकृतीत जाताना मला पुन्हा 90 डिग्री लेफ्ट हँड साइड गेलेला ॲरो दिसायला हवा. मग मला हा ॲरो असा मिळेल. त्यानंतर आता आपण पुन्हा एक सर्कल आणि एक रेषा ही वरच्या बाजूला आलेली दिसते डायग्राम मध्ये. दुसऱ्या आकृतीत ती जो सर्कल आहे रिकामा तो खालच्या बाजूला गेला ॲरोच्या. त्यानंतर तिसऱ्या आकृतीत तो पुन्हा वरच्या बाजूला आला ॲरोच्या. ही जी वरची बाजू होती. आपण ॲरोला सोपं लक्षात ठेवण्यासाठी याला डायरेक्शन दिली होती वरची बाजू. तर म्हणून इथे जेव्हा आता चौथ्या आकृतीत जेव्हा आपण रिकामा सर्कल आणि एक रेष ओळखायला जाऊ तेव्हा मात्र मला हे जे रिकामं टोक होतं म्हणजे जे सर्कल होता रेषेला लागून तो मात्र मला विरुद्ध दिशेला घेऊन जावं लागेल ॲरोच्या. जसं की या सेकंड डायग्राम मध्ये दिसतंय. फर्स्ट डायग्राम मध्ये तो वरच्या बाजूला आहे, सेकंड मध्ये तो खालच्या बाजूला आहे, थर्ड डायग्राम मध्ये तो पुन्हा वरच्या बाजूला गेला आहे आणि फोर्थ डायग्राम मध्ये तो पुन्हा खालच्या बाजूला येईल. म्हणजे मला अशी कुठली डायग्राम दिसते का तर इथे फर्स्ट डायग्राम मला दिसते मात्र हिचं जे तोंड आहे जे वरच्या बाजूला आहे त्यामुळे पहिलं ऑप्शन बाद झालंय, सेकंड ऑप्शनही बाद झालंय, थर्ड ऑप्शन पुन्हा बाद झालंय कारण की इथे पुन्हा डायरेक्शनही चुकलेली आहे ॲरोची आणि त्याचं तोंडही चुकलेलं आहे. त्यानंतर फोर्थ ऑप्शन मला मिळतंय ज्यात तंतोतंत मी काढलेली आकृती दिसते. त्यामुळे हे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. आपण हे रंगवून घ्या. आज आपण बऱ्यापैकी आकृत्या याबद्दल शिकलो आहोत. आपण आज आकृत्यांमध्ये काय काय बघितलंय हे आपण पुन्हा आज रिवाइज करून घेऊया. आकृत्या ह्या दोन प्रकारच्या असतात, एक सिमेट्रिकल आणि दुसरी असिमेट्रिकल. सिमेट्रिकल मध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त एका फिगरचे जे पार्ट्स असतात ते आयडेंटिकल किंवा समान असतात जेव्हा ते फोल्ड किंवा फ्लिप केले जातात म्हणजे वाकवले किंवा रोटेट केले जातात. त्यानंतर आपण सिमेट्री बघितली आहे नेचरमध्ये, पानात, फुलात आणि बटरफ्लायमध्ये, फुलपाखरूमध्येही बघितली. त्यानंतर मोरामध्ये बघितली आहे, ओनियन मध्ये बघितली, कांद्यात, फुलांमध्ये, पानांमध्ये, इकडे बघितली आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आपण सिमेट्री बघितली जसं की रॅडियल सिमेट्री जी मध्यापासून होत जाते, सिमेट्री दाखवत जाते एका डायग्रामची. त्यानंतर बायलॅटरल सिमेट्री बघितली आहे. बाय सिमेट्रिकल सिमेट्री आपण बघितलेली आहे. त्यानंतर अँग्युलर सिमेट्री आज आपण बघितली आहे ज्यात 120 डिग्री, 90 डिग्री, 72 डिग्री आणि 60 डिग्रीचे उदाहरण आपण बघितले आहेत. त्यानंतर एक्झाम्पल्स ऑफ सिमेट्री इन इंडियन आर्किटेक्चर ही आज आपण बघितलेलं आहे ज्यात सर्वप्रथम आपण ताजमहलला बघितलं होतं. हा पण आपल्याला सिमेट्री दिसतोय. त्यानंतर आपण हवा महल जयपूर हे बघितलं आहे, यातही आपल्याला सिमेट्री दिसते. मग आकृतींचे प्रश्न हे कसे पेपरात येतात हेही आपण बघितलंय. त्यानंतर सोडवायची जी ट्रिक्स असते ती सर्वप्रथम आपल्याला एक एक भाग काढून विचार करावा लागतो. त्यानंतर नवीन भागांची भर घालून सर्वप्रथम आपल्याला एक एक भाग काढून त्यानंतर नवीन भागांची भर घालून त्यानंतर आकृती व आकृतीतील काही घटक क्रमशः गटिवत किंवा फिरवून म्हणजे त्यांचं ओरिएंटेशन चेंज करून आणि या तिघांचं मिश्रण करून आपल्याला विचार करावा लागतो आणि अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात. आणि आपण आज बऱ्यापैकी प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवले आहेत. राहुल सर. ओके सर. सरांनी बघा आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील क्रम या घटकातील आकृत्या घटक पाहिलेला आहे. याचा 12% असून याच्यावर एक प्रश्न हमखास असतो. तर आज आपल्याला तज्ञ मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी तालुका राहते येथील मान्य श्री विवेक मोरे सरांनी सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. सरांनी एकदम सुरुवातीला त्याचं स्पष्टीकरण, वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या, ऐतिहासिक स्थळ दाखवून तुम्हाला त्याचं कन्सेप्ट क्लिअर केलेलं आहे. त्यानंतर प्रत्यक्ष उदाहरणं आणि फक्त उदाहरणाचं उत्तर न सांगता उत्तर आकृतीतील
क्ल्यू कसे पकडायचे याबद्दल असं डीप मध्ये विथ प्रेझेंटेशनद्वारे खूप आपल्या डीप मार्गदर्शन केलेलं आहे. मला वाटतं आज जे 80 मुलं ऑनलाईन सेशनला जॉईन होते त्यातला एकाचाही हा प्रश्नपत्रिकेत चुकणार नाही. तर सरांना मी जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती राहता शिक्षण विभागातर्फे मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आजचा आपला टॉपिक संपला असं डिक्लेअर करतो. उद्या पुन्हा एकदा आपण नवीन विषयाने पुन्हा एकदा 7 वाजता बरोबर वेळेत भेटणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी बरोबर 7 वाजता जॉईन होते. तर आजचा आपला घटक संपला असं मी डिक्लेअर करतो. ओके सर. धन्यवाद सर. धन्यवाद.